लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, तरीही सुनेत्रा पवार खासदार बनणार आहेत। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। सुनेत्रा पवार होणार खासदार। बारामतीच्या पराभवानंतरही होणार खासदार। राज्यसभेवर बिनविरोध निवड। हा विजय जल्लोष आहे अजित पवारांच्या काटेवाडीतला। मिठाई वाटून तोंड गोड केलं जातंय। गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली जातीये, कारण अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता खासदार होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात प्रतिष्ठेची लढाई ठरली होती ती बारामतीमधली। नणंद आणि भावजे निवडणुकीत आमने सामने उभ्या होत्या, मात्र सुनेत्रा पवारांना या लढाईत सुप्रिया सुळेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता। हा पराभव कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नव्हता। सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता। हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय चांगला झाला, कारण जे मतदान झालं वहिनी साहेबांचं, आता निवडणूक झाली लोक ते पूर्ण नीतीच्या ह्याच्यावरती झालेलं होतं। कारण दादांनी जो विकास केला होता तो 100% दादांना वहिनींना ते मतदान व्हायला पाहिजे होतं। तालुका ना तालुका, गाव ना गाव, गल्ली ना गल्ली पिंजून काढली, परंतु जसं आमचे डेप्युटी सरपंच म्हणले की काही भावनेच्या मुद्द्यावर झालं इच्छित, आता आम्हाला ताकद मिळाली वहिनी राज्यसभेला गेल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी 27 फेब्रुवारी 2024 ला राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला। शरद पवार गटाकडून राज्यसभा खासदारकी मिळाल्यानं त्यांनी ती जागा सोडली होती। या जागेचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे। याच जागेसाठी आता अजित पवारांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक जाहीर होताच सुनेत्रा पवारांना खासदारकीची पाटी बक्षीस देण्यात आली होती, मात्र पराभवानंतर त्या पाटीवरून सुनेत्रा पवारांची खिल्लीही उडवण्यात आली होती। खरं तर पार्थ पवारही राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होते। पार्थ पवारांनी स्वतः सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे, आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी, आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देत उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेर जे साध्य करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं असं म्हणता येईल। कृष्णात पाटील आणि विशाल सवनेसह झी 24 तास, मुंबई।